नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर याचं कारण म्हणजे की आपण नातेपुते नगरपंचायतचे माननीय मुख्याधिकारी, माजी मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेब यांच्या विभागीय चौकशी प्रकरणामध्ये आपण सतत पाठपुरावा करत आहे आणि ह्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या होत्या. तर आता कुठंतरी त्या पद्धतीनं मी अगोदरच्या लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं की ह्या विभागीय चौकशीला कुठंतरी आता गती मिळेल अशा पद्धतीचं, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील अशी अनेक प्रकरणं आहेत विभागीय चौकशीची जी सध्या प्रलंबित आहेत. अशा प्रकरणासंदर्भात एक शासन निर्णय महत्त्वाचा आहे. तो शासनाने निर्णय घेतल्यामुळं त्याबद्दल शासनाचं मनपूर्वक आभार. तर प्रथमतः मी तुम्हाला दाखवू इच्छितो की नक्की काय आहे, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही इथं पाहू शकता की कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांची यादी पॅनल आणि हो शासन निर्णय जो आहे तो 22 ऑगस्ट 2025 म्हणजे 2-3 दिवसापूर्वी हा शासन निर्णय निघालेला आहे. तर त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे बघा की राज्यातील गट अ व गट ब मधील राजपत्रित अधिकाऱ्यांची तसेच गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रकरणे तातडीने व सातत्याने निघावीत यासाठी शासन सेवेतून निवृत्त झालेल्या इच्छुक व पात्र अधिकाऱ्यांची कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, विभागीय चौकशी प्रकरणे हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा निर्णय 2-3 दिवसापूर्वी घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जी पॅनल असतं त्यासाठी त्यांनी तयार केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक विभागाच्या चौकशीला कोण अधिकारी काय काय करणार त्या पद्धतीने त्यांचं ते झालेलं आहे. त्याचबरोबर ही प्रक्रिया म्हणजे जे काही शासन निर्णय आहेत त्याची म्हणजे अंमलबजावणी कधी केली पाहिजे त्यासाठी अजून एक शासन निर्णय तुम्हाला मी दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही हा एक शासन निर्णय पाहू शकता की गट क आणि गट ड संवर्गातील एकच अपचारी असलेली विभागीय चौकशी प्रकरणे कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवण्याबाबत. तर 7 ऑगस्ट 2025 या महिन्यातल्या 7 तारखेचा आहे शासन निर्णय. आणि त्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी आदेश लागू आहेत हे आदेश दिनांक 1/9/2025 पासून लागू होतील. म्हणजे मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे की विभागीय चौकशी प्रकरणं हे अतिशय संत गतीनं सुरू आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्याचे बरीच प्रकरणं लोडवर आहेत. त्याच्या संदर्भात एक तुम्हाला थोडीशी माहिती देतो, शासन निर्णयामध्ये आहे, तुमच्या लक्षात येईल. शिस्तभंगविषयक कारवाई विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकारी ही महत्त्वाची यंत्रणा आहे. तथापि सद्यस्थितीत या यंत्रणेचा पुरेपूर वापर शिस्तभंगविषयक प्राधिकरणाकडून करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिस्तभंगविषयक प्राधिकरणाकडून विभागीय चौकशीची बहुतांश प्रकरणे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवण्यात येतात. त्यामुळे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे कामाचा भार वाढला असून चौकशी प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहत आहेत. परिणामी न्यायालयीन प्रकरणे उद्भवली जात आहेत. म्हणजे जर आपण सतत तक्रारी करतोय, पाठपुरावा करतोय आणि जरी विभागीय चौकशी प्रकरणं जर कुठलीच अधिकारी नियुक्त होत नसेल, त्याची दखल घेतली जात नसेल, तर शेवटी लोक कोर्टात जाणार हे ठरलेलंच आहे. म्हणून या अशा प्रकारचे प्रकरणं उद्भवू नये म्हणून शासनाने ह्या महिन्यामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये पण त्यांनी शासन निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आता शासनाने सुद्धा यामध्ये मनावर घेतलेला आहे आणि दखल घेतलेली आहे. त्यामुळे जी प्रकरणं आता विभागीय चौकशीची प्रलंबित असतील त्यांना कुठेतरी न्याय मिळेल. ज्याने विभागीय चौकशी प्रकरणासाठी तक्रार केली असेल, मागणी केली असेल, त्या सर्व लोकांना अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शासनाचा पदाचा गैरवापर करून जर चुकीचं काम केलं असेल तर 100% त्यांच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीची आशा आपण धरूया. आणि मी तुम्हाला सांगतो की कुठलाही विषय असू द्या, माझा पाठपुरावा कधी थांबत नाही. विभागीय चौकशी प्रकरणामध्ये सुद्धा माननीय माधव खांडेकर साहेब यांच्या विभागीय चौकशीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं माझं सातत्य थांबलेलं नाही, ते कंटिन्यू सुरू आहे.
आणि सुरू राहणार आहे. जोपर्यंत नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई थांबणार नाही, हे लक्षात घ्या. हेच मला सांगायचं होतं. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.